तुम्ही फ्री फायर खेळताय फ्री फायर काय कसली मला तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगचा कंटेंट अजून मलाच माहीत नाही. आत्ता फोन आला, पोरं म्हणली थोडं बाहेर जाऊन येऊ. आता नेमकं बाहेर कुठं जायचं आहे पुढचं नियोजन तुम्हाला पण माहिती आहे, मलाच माहीत नसतं. पण नेमकं बघू आता कुठं जायचं आहे कुठं नाही काय नाही. आणि सगळ्यात मेन सांगायचं होतं, आपल्या चॅनलवर 1K सबस्क्रायबर्स व्हायला आलेत, म्हणून लवकर अजून जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि कालचा जर व्लॉग बघितला नसेल तर कालचा पण व्लॉग एकदा जाऊन नक्की चेकआउट करा. आता मी जातो खाली. बरेच दिवस झालं, म्हणजे असं एक दोन दिवसाचा गॅप पडतोय, तर तो गॅप पण आपण लवकरच रिकवर करून काढू थोड्याच दिवसात. म्हणजे एक 10-5 दिवसातच परत एकदा चॅनलवर डेली व्लॉग अपलोड होत्या. म्हणजे दररोज तुम्हाला एक नवीन कंटेंट बघायला भेटणार. आत्तापर्यंत थोडंसं शेड्यूल जरा बिझी चालू आहे, म्हणून जरा समजून घे. का रे काय करताय? काय फ्री फायर खेळता तुम्ही? असल्या उन्हात आणायचं. अरे पण गेम आता मोठे झालं रे, तुम्ही फ्री फायर खेळताय फ्री फायर काय कसली राव. फ्री फायर चालू आहे गाईज, फ्री फायर. मला तुला खेळता येते? मला नाही खेळता येत. तुम्हाला काय सांगू, एक इन्फिनाइट ओरा होता रे आमचा एका टायमाला लॉकडाऊन मध्ये, तुम्हाला पण माहित असेल. काय चॅलेंज मला माहित नाही रे, डाउनलोड नाही गेम मला. नाहीतर येडे तुम्हाला दाखवलं असतं. ब्लॉग बंद गाईज, ब्लॉग बंद. आता इथनं पुढे जरा वेगळा कंटेंट येईल. मी लगेच गेम डाउनलोड करतो. चॅलेंज ऍक्सेप्टेड, लगेच तुमच्या तिघांचं चॅलेंज ऍक्सेप्टेड. आता व्लॉगचं कंटेंट डायरेक्ट चेंज झालेलं, म्हणून स्टे ट्यून. पुढे काय होतं नक्की बघा. आता डायरेक्ट लॉबीमध्ये भेटू, लॉबीमध्ये डायरेक्ट. लाईक करून ठेवा. तोपर्यंत आता मी डाउनलोड करतो पहिलं. Few moments later. तर नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो. फायनली तुमच्या सगळ्याचं स्वागत आहे आपल्या एका लॉबीमध्ये. तर ॲक्च्युअलमध्ये आजचा विषय असा नव्हताच की आज फ्री फायरचा गेम प्ले दाखवून असं काय कंटेंट नव्हताच. पण नेमका तुम्ही बघितलं की पोरांनी नावं ठेवलं, आपल्या एका ऑरावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. तर त्याच्यामुळं आज झटकीपट डाउनलोड केली आणि आत्ता सध्या लॉबीमध्ये, म्हणजे बऱ्याच दिवसातनं आज ओपन केली, जवळपास 1.5-2 वर्षातून. म्हणजे लॉकडाऊनमध्ये जी गेम बंद केली ती आत्ता म्हणलं तरी काय हरकत नाही. तर सध्या लॉबीमध्ये रिक्वेस्ट तर टाकतात, 2 मिनिट थांबा भाई लोक. तर कंटेंट असा आहे, 1 vs 1 जरी बंद केली असली गेम तरी पण 1 vs 1 मध्ये आपल्याला कोण आता हरू शकत नाही. म्हणून म्हणलं 1 vs 3 करावं. म्हणून 1 vs 3चं चॅलेंज आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि एक जस्ट ट्रायल असणार आहे, असं काही विषय नाही की मी जिंकणारच आहे किंवा अशातली पण काही गोष्ट नाही. हे फक्त एक जस्ट ट्रायल आहे. म्हणून व्हिडिओच्या दृष्टिकोनातून असं काही दाखवायचं नाही की कोण प्रोन कोण नूब. जस्ट एक नॉर्मली फ्रेंडली मॅच होणार आहे. तर स्टे ट्यून नक्कीच बघत राहावा. आता सध्या तरी मी करतो गेम चालू. 1 2 3 स्टार्ट गाईज. हात बसतोय का नाही काय माहिती. आता बरेच दिवस सेटिंग बेटिंग व्हिडिओ चालू करायच्या आधीच सगळं केलेलं आहे. तर आता पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला माहिती डेझर्ट ईगल घ्यायची आपल्याला. डेझर्ट ईगल ओपी, म्हणजे डेझर्टच नाही आली लॉल. आता कुठली, आता MP40च घ्यावं लागेल. MP40 आणि मे बी काय घेऊ दुसरी ग्रोजा. ओके गाईज, ग्रोजा फिक्स केलेली आहे. आता पहिलाच डाव कसा जातोय कसा नाही काय माहीत नाही. ते बघण्यासाठी स्टे ट्यून. आणि काही विषय नाही, जिंकला तर आपली जीत, हारला तर मुंबई इंडियन्स सारखं म्हणायचं पहिली मॅच द्यावाला, विषय संपला. तर सेटिंगमध्ये थोडासा चेंजेस करतो गाईज आणि जाऊ. आता बघू आता नेमका विषय कसा होतोय पहिल्या मॅचमध्ये. नाही आपण पण आपला पहिला विन रेट जसा CSKचा पहिला विन रेट भारी, तसा आपला पण भारीच आहे. म्हणून पहिल्या डावात आपण 1v3 असू द्या, नाहीतर 1v4. आता ह्यांच्यासारखी मी लॉकडाऊन मध्ये 1v4 काय 1v5 केली असती, पण आता बऱ्याच दिवसात
बसतोय का नाही ते एक मेन क्वेश्चन मार्क आहे. तर काही विषय नाही, आपण ट्राय करू. अशातला काही विषय नाही, अशात नाही विषय अशातलाच आहे. आज जर मी हरलो तर माझ्या नावाची बदनामी तर होणारच आहे. माझं मलाच कसं तरी वाटेल. म्हणून आजची मॅच ॲटलिस्ट नाव खराब होऊ नये एवढ्यापर्यंत तर मला न्यायचे. म्हणून तसं ट्राय राहणार आहे. पहिलं तर काय ह्याला मारणं काय एवढी अवघड गोष्ट नाहीये गाईज. पण तरी पण आपण एकाला फिनिश केलं म्हणजे असं नाही की आपण डाव जिंकलोय. अजून दोघं समोर ऑपोजिशनला दोघं आहेत. बघूयात आता दोघं कुठं आहेत. एक तर दिसला, तिकडे जाऊ आपण वरती. अरे शेट ग्लू वॉल नाही लागत आहे. ते एक मेन प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे बाकीचं कुठं जरी हात बसला ना तरी आधी जेवढी ग्लू वॉल लावायची स्पीड होती तेवढी आत्ता नाहीये. बाकीची मुवमेंट थोडीफार आहे. आणि असा विषय नाही की गेम प्ले जसा आहे तसा आहे. गेम प्ले लय कमी झाला आहे. आत्ता मस्त मी ह्यांना मारतोय पण गेम प्ले आधी एक जरा वेगळाच होता लॉकडाऊनमध्ये. तर 2 फिनिश केलेली, आता तिसरा राहिलेला आहे. आता तिसऱ्याकडून काय घाण होऊ नये आपल्याकडून, म्हणून हळू सावकाश घ्यायला लागली. पहिले मॅच आपण हरत नाही रे कधी. ओरा इन्फिनाइट ओरा जलवा है हमारा. मी किती वेळ झाला त्याला मॅच म्हणतोय. मला एवढं पण लक्षात आहे ना की त्याला राऊंड म्हणतात. आता मी तिथं राऊंड वाचलं म्हणून माझ्या लक्षात आलं की त्याला राऊंड म्हणतात. बघा म्हणजे इफेक्ट काय नाही. आधी जेवढं होतं तेवढं आता काही गेममध्ये पण राहिलं नाही ना. आधी सारखी स्क्वॉड राहिली ना, आधी जेवढे प्लेअर होते ते प्लेअर राहिले. म्हणून एक काळ असतो कुठल्या पण गोष्टीचा. त्या काळात ती गोष्ट केली की म्हणजे फील येतं त्या गोष्टीचं. आता काय नाही, तुम्ही किती पण खेळा, तुमच्यासोबत किती पण नवे मित्र असू द्या, पण तुम्ही कधी पण तुमच्या आधीच्या स्क्वॉडला मिस करणार इन ऑल टाईम गाईज. म्हणून मे बी आता जवळपास 40% लोकांनी गेम सोडली. कारण की ह्याच्यात अपडेट्सच ह्यांनी काय कसले आणलेले आहेत. म्हणून आता अपडेट्स तुम्ही काय पण आणताय कसली पण, ह्याला काय कार्टून टाईप गेम केलेली. म्हणून एक पहिली गोष्ट खेळू वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जी पोरं आमच्यासोबत खेळत होती ती मोठी झाली, जबाबदाऱ्या वाढल्या पोरांच्या. आता पोरं तशी गेम पण खेळू शकत नाही. म्हणून तर मी कॉमेंट्री करतोय वेगळी, गेम प्ले वेगळाच चालू आहे. बघा गाईज, दोन्ही जजमेंट आलं पाहिजे. थोडंसं मला कॉमेंट्री तर काय येत नाही, पहिल्यांदा ट्राय करतोय गेम प्लेमध्ये कॉमेंट्री करण्याची. तरी समजून घ्या. आवडली तर लाईक करा, नाही आवडली तरी पण लाईक करा. कारण तुम्ही जेवढं लाईक करता तेवढं मला सपोर्ट वाटेल, जेवढं सबस्क्राईब करता तेवढं मी मोटिवेट होईल. तर थोडंफार आता हिल करून घेतो. लय घाण मारलाय, लय कोण आहे काय माहिती समोर, आय डोंट नो. पण मला आता असं का वाटतंय की मी राऊंड हारणार आहे. तर बघू काहीच ओके. तर आता दुसरं करायची काय गरज पण नाही. तसं कोण त्यांना रिवाईव्ह करायला पण येणार नाही. मे बी जाणार आहे. मे बी गेलो. विषय संपला. कमबॅक होणार पुढच्या राऊंडमध्ये. विषय संपला. विषय संपला. आता इथून काहीच होऊ शकत नाही. माझ्याकडे मेडी पण नाही आहे समोर. दोघं जण आहेत. आता ते रश करायला बघणार. वाटलंच ना आपली गोळी लागणार ना काय होणार. एकची लीडमध्ये. तर आता मी थोडासा व्हिडिओ स्किप करतो. थोडासा व्हिडिओ म्हणजे फास्ट करतो. कारण की व्हिडिओची लेंथ लय वाढन. जेवढी लेंथ वाढन तेवढा माझा वॉच टाईम वाढेल. पण तुम्ही कंटाळता, म्हणून थोडासा व्हिडिओ फास्ट करतो. स्टे ट्यून्ड. हे असा विषय होतो 1v3 मध्ये. कोण कुठून रश करतं त्याचा पण काय अंदाजा लागत नाही. आता अचानकच मी ह्याच्या भानगडीत होतो म्हणलं अजून खालीच असते, पण तेवढ्यात तिघांनी रश केलेला आहे. आता बघू, एक तर सापडलाय माझ्याकडनं. आता एक पण मरतं का नाही मला गॅरंटी नाही गाईच. कारण की माझा हातच बसा नाही बरोबर सेटिंगवर. असा विषय होतो ना, जमतच नाही, अजिबात जमत नाही आहे. मला वाटत नाही मी राऊंड 2-3 पर्यंत पण नेईन म्हणून. बघू आता काय होतंय. अरे रे स्किल्स होत्या गाईज, स्किल्स होत्या, आता नाही राहिल्या. नुसता मेडी करतोय, नुसता पॅक होतोय, नुसता मेडी होतोय. काय मलाच काय कळणार. गणितच जुळाना कुठं, आयुष्याचं गणित जुळाना ना. आता गेम प्ले बी बिघडला. आता तर काय खरंच नाही. आता मी आय होप ह्याला तरी मारू शकल. नाही विषय संपला. नाही आय होप माघारी घेतो. होपच नाही राहिला आता अजिबात होप नाही राहिला ह्या राऊंडला नाही. मी इथं एक पण किल नाही करू शकत. मी गेलो वाटलं.
तर 1-2च्या लीडनी ते पुढे काय जाता इथं, पण मला वाटत नाही, मला होपच नाही आता हे मॅच जिंकायची. म्हणजे पहिल्यांदा मी त्यांना बोलून तर बसलो, विषय संपला. काय चाललंय काय गाईज, संपला तुमचा तीर्थराज संपला. काय नाही गेमिंग स्किल राहिले आता माझ्यात, काहीच नाही. आता फक्त मी व्हिडिओ स्पीड जास्त करण्याच्या शिवाय आता काहीच करू शकत नाही. मला वाटतं एक साथ मी जिंकणार आहेत. बस आता मी सगळा व्हिडिओ स्पीड करून टाक. तर मागच्या राऊंडमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी मला मारलंय, आता ह्या राऊंडमध्ये त्यांचा बदला घेणं हमखास गरजेचंच आहे. आता इथं पहिला अर्नॉक, हे विषय काय आहे, आधी ज्या स्पीडने कट्ट्या मी रिलोड करायची त्या स्पीड कट्ट्या रिलोड करायची पण स्पीड नाही राहिली आता. म्हणजे तुम्ही बघू शकता आत्ता जर MP40 नसती, डबल कट्ट्याने पण मी त्याला मारू शकलो नसतो. म्हणजे स्किल्स माणसाचे, म्हणून आयुष्यात तुम्ही कुठली पण गोष्ट करताना तर त्याची प्रॅक्टिस लय महत्त्वाची. आता मी असं म्हणत नाही की तुम्ही सगळं सोडून गेमच खेळत बसा, पण दुसऱ्या पण काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला आयुष्यात पुढे नेण्याचं काम करतात. त्या गोष्टींची प्रॅक्टिस लय महत्त्वाची आहे. तुम्हाला कुठल्या गोष्टीत जर करिअर करायचं आहे, कशात पुढं जायचं आहे, त्याची प्रॅक्टिस जेवढी गरजेची आहे ना, की आज त्याच्यावरनं तुम्हाला कळतेच. हे बघू शकता तुम्ही, ह्या आत्ता जर 2 वर्ष आधी जरचा गेम प्ले असताना तुम्ही यूट्यूबवर बघू शकता, अपलोड व्हिडिओ आहेत, अजून पण आहेत, मी ते डिलीट नाही केलेले. मस्त ब्लॉग चालू केले असते तरी गेम प्लेचे व्हिडिओ मी ठेवलेले आहेत. आत्ता जसं माझं होतंय, म्हणजे जसा विषय चालू आहे, आत्ता जसा त्या कट्ट्याचा गेम प्ले चालू आहे, माझ्या एका प्राईममध्ये ह्याच 2 गोळीत 2 जण नॉक व्हायचे, 2. पण आता धड एक बी व्हाय ना, एक व्हाय ना, ते जाऊ द्या, कट्टाच रिलोड व्हाय ना माझ्याकडनं लवकर. म्हणजे मुवमेंट स्पीडच्या मानाने पार 0 झालोय. आता 1 vs 1 राहिली, ह्याच्यात पण मी काय घाण करतोय का बरोबर विषय होतोय, नियोजन पद्धतशीर लागतंय काय माहिती. हे राऊंड जिंकायलाच पाहिजे. नेट गेलं आपलं कसं मोठ्याचं नाही, आपलं 17ने चाललं. सगळीच गोष्ट 17ने चालली गाईज. आज बघा 17 जिकडे बघावं तिकडे 17. विषय संपला. तीर्थराज 17. इंस्टाग्रामला पण फॉलो करून ठेवा. झाला बदला पूर्ण मागच्या राऊंडचा. म्हणजे लेस घाण 1 टॅप मारलेला हो, म्हणून जरा तुमच्या भावाचं टाळकं हल्लं की असाच विषय असतो. आता इथून परत मी व्हिडिओ करतो फास्ट, लय विषय होते म्हणून, बाकी काय नाही, थोडंसं समजून घ्या. मला काय अशी इंटरेस्टिंग कॉमेंट्री झाली आपलं, म्हणजे बऱ्याच दिवसातनं जवळपास आपल्या चॅनलवर आधी पण गेम प्लेचे व्हिडिओ येत. आता कॉमेंट्री बंद, जरा थोडासा डाव सिरियसली घेतो. तर मागच्या साईडला 2 बंदे होते. आता इकडून जाऊन काय माझंच मला नियोजन लागा ना. बघू आता इकडे जातो, जाऊ दे, रश खेळू. आता बघू कसं काय नियोजन लागतं. ह्याला सोडायचं आहे का, ह्याला सोडू, ह्याला पाहिजे, ह्याला धरायचं. 1 टॅपच बसत नाही आहे. 1 टॅपचा काय विषय झाला, सेन्सिटिव्हिटी हरवली का काय, हे नुबडे काय नाही गेलं. काय करत होतं रे, कट्टा होता काय स्कार येईल होती का. अच्छा, स्कारची क्यूपिड स्कार आहे गाईज. बघा तुम्ही आणलं लावू शकता. आय एम ओल्ड प्लेअर. ओल्ड म्हणजे काय करतात काय झालं का. 3रा कुठं गेला, अच्छा झोनमध्ये गेला का. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. 3-3ची आता बरं इक्वेलिटी झालेली. आता बघू लीड कोण घेतं. लीड ते घेतात का लीड तुमच्या भावाला भेटते. बघत राहा, स्टे ट्यून. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि 1K सबस्क्रायबर्स लवकर कंप्लीट करून टाका. आता 1Kचं सेलिब्रेशन तर काय आपल्या चॅनलवर होणार नाही. एवढे सस्ते शॉक नाहीत आपले की आपण 1Kचं सेलिब्रेशन करून. म्हणून सेलिब्रेशन होणार आता डायरेक्ट 10Kचं. म्हणून लवकरात लवकर 1K करून टाका. 1K झाल्याच्या नंतर 5K करून टाका. 5K झाल्याच्या नंतर लगेच 10K करून टाका. 10K करायच्या आधी पहिलं तुम्ही सबस्क्राईब करा. अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर, बाकी केलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. लवकरच 1K होतील, चॅनल मॉनिटाईज होईल. ब्लॉगचं प्रमाण जास्त येईल असं मला आत्ता तरी वाटतंय. पहिला नॉकआउट केलेला आहे, काय करत होता काय माहिती, मे बी ह्याचं नेट गेलेलं. ना हेड लागतात ना 1 टॅप लागतोय ना काय, सगळं सिस्टमच हरवलं आहे. आता बघा ना ब्लू ऑल दट लागतोय. नाही गेममध्ये काय अर्थच नाही राहिला आता. एवढं आता बारकी पोरं म्हणजे चॅलेंज ॲक्सेप्ट. बारकी बी नाहीत म्हणा, माझ्याच वयाची, माझ्या वयाची नाहीत, आहेत आपल्यापेक्षा बारकीचे. पण पोरं पण भारी खेळतात. असं नाही की कोण भंगार खेळतं, पोरं पण भारी खेळतात. दररोज डेली खेळणारे पोरे जाईल माझ्याकडनं हारते. तरी पण आपण 3-3 आणलेलो. तिथनं जरी हारलो तरी मला काय वाटणार नाही, कारण की 2-2.5 वर्षातनं गेम जेव्हा ओपन करतं माणूस
तेव्हा 3 लीड घेणं पण लय म्हणजे टॉप लेवलचा विषय 1 वर्सेस 3 मध्ये. तर बघू आता पहिला दुसरा तर झालेला आहे. अरे हे असा विषय होतो, मधनच बॅग उघडते, मधनच काय होतं, जाईन का डॅमेज तर आहे, डॅमेज क्वालिटी. आत्ताशी आपल्याकडं कुठं तुमच्या भावाकडे लीड आलेली, आणि एकदा का तुमचा भाऊ लीडमध्ये आला की मग वाघ इतरतो, मग वाघ डायरेक्ट रशला जातो. आता डायरेक्ट रश खेळणार, डायरेक्ट रश. लीड गेली पण आता विषय रशचा होणार नुसता गाईच. ह्या मॅपवर आल्यावर इकडे यावं लागतंय, ते पण मला आत्ता पोरं सांगतात. म्हणजे एवढं दुर्मिळ अवस्था चालू आहे. आता काय सांगू मी, कसं सांगू, काय मेडी होते कधी काय असल्या काय कॅरेक्टर स्किल आले ते पण मला काय कळणार. म्हणजे काहीतरीच निघलंय कुठला कॅरेक्टर. हा आमच्या टायमाला डीजे आलोकचा क्रेज होता बाबा तेवढा. म्हणजे पोरं डीजे भाव चीटिंग करता है तू. आता मी काढलेली ओम काढली म्हणजे वाघ आता लांब न खेळणार. वाघ आता जवळ जायला घाबरायला लागलाय. नाही घाबरायचा काही विषय नाही. अजून पण त्यांच्या म्हणजे वाघाच्या इगोवर जर गोष्ट आली तर अजून पण त्यांच्या स्क्वॉडमध्ये जाऊन त्यांचे स्क्वॉड मारण्याचा दम ठेवतो वाघ, असं माझं म्हणणं आहे. आता लांब नाही आला, 1 टॅप देतो बघा कसा. असं लॉल, विषय संपला. तर परत एकदा 4-5च्या लीडनी ते पुढे. आता बघू इथून कसं काय नियोजन लागतं. M1887X तर भेटलेली आहे, पण त्याचा पण काय माझ्याकडून फायदा होईल असं मला वाटत नाही. कुठून येते ते पण कळत नाही माझं, वरती मॅपकडे पण लक्ष जाय नाही. आता काय करावं कसं करावं गाईज बघा. आता तुम्ही आता कुठे येऊ. अरे काय चालू काय नेमकं काय नाही होत. मी ह्याला पण नाही मारू शकत, काहीच अर्थच नाही आयुष्यात आता. नाही मेडीच चालू आहे ना ते. मे बी काय विषय, कुठल्या कॅरेक्टरची स्किल आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. संपलंय सगळं संपलंय आता. मला वाटत होतं व्हिडिओ लय मोठा होईल, 7 राऊंड पर्यंत जाईन, पण काय मे बी मला वाटतं हे लास्ट असेल. ते राऊंड काय जिंकणं आता अवघड आहे. ओपी हेडशॉट असे हेडशॉट मक्खन सारखे बसले ना, मग जरा खेळायला पण इच्छा येते. बघू आता ह्याला तर 2 जण कुठे गेले, काय विषय झाला. मी एकाला मारलं, 1 जण ऑफलाईन गेलाय वाटतं त्यांच्यातला. गाईज चांगली गोष्ट आहे, आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. एवढा राऊंड निघन फायनली निघन. आय होप निघणारच. MP40 धोका नको देऊ. MP40 मारला, झोनने मारला. ते म्हणतात ना नशिबाची साथ, तसं काय झालेलं आहे. चला 5-6. आता जरी हारलं तरी एवढं काय वाटणार नाही. आता ह्या राऊंडला पण तेच गन कॉम्बिनेशन ठेवतो आणि त्यांच्याकडे जातो आणि मरून येतो आणि व्हिडिओचा एंड करून टाकतो. आता फायनली एवढ्या राऊंडमध्ये मी कॉमेंट्रीकडं कमी लक्ष आणि गेम प्लेकडे जास्त लक्ष देतो, कारण की हा राऊंड जर जिंकला तर 6-6 झाले, जिंकायला थोडंसं सोपं पडेल आपल्याला. आणि मे बी त्यांच्यातलं एक टीममेट त्यांचा ऑफलाईन गेलेला आहे म्हणून थोडंसं सोपं होईल. असे जर हेडशॉट बसले ना तर खेळायला जरा भारी वाटतं ना, आपला प्राईम आठवतो जरा. म्हणून असं काय आता मेडी माझ्याकडे आहे का, मारून देईल का हे. मेडी करून दे भाऊ, मेडी करून दे. थांब जरा. हा ग्लोअल नाही फोडत म्हणजे बघा तुम्ही समजू शकता हे पण ओल्ड प्लेयर आहेत. नवीन असल्या कुठल्या पण आंडू प्लेयर सोबत नाही 1v3 करते. गाईज प्लेयर भारी आहेत, असं आपण कोणाला नावं ठेवत नाही. चांगली खेळतात पोरं, ॲप्रिशिएट करतो मी प्रत्येक गोष्टीला.
तर बघू आता मी. आणि असं पण मला पण नाही म्हणते की माझा गेम प्ले भंगार झालाय, जसं तसं नाही राहिलं म्हणा. ती एक गोष्ट पण एवढे काय बदल चेंजेस नाही झाले. ब्लू वॉलची स्पीड तेवढी कमी झाली. आता झाले ना 6-6 झाले जवळपास. म्हणजे आता जरी हारलं तरी एवढी काय नावाची बदनामी नाही होणार गाईज. आता कुठं तुमचा भाऊ जरा खुश झालेला आहे. आता बघूया शेवटच्या राऊंड मध्ये कसं काय होतंय. नुसतं लांबच कुठं चालवतात ही काय. मला जवळ ती पण घाबरली असते ना आता. असा विषय बघा. म्हणजे तुमच्या भावाचा दरारा अजून पण आहे. कोण येतंय का रशला. आला तेच म्हणलं फुटस्टेप येतात पण कोण कसं काही आहे ना. आता ह्याला जरा तुमचा भाऊ जरा डॉकेलिटीने मारन आता. पण इथं काय लावा डॉकेलिटी. जरा डोकं वापरून बघतो थोडंफार काय गंडावण्यात सक्षम झालो तर काय करावं. आयडिया द्या लवकर. आता कॉमेंट्री बंद गाईच. कॉमेंट्री बंद. थांबा थोडा वेळ थांबा. एवढा राऊंड काढायचा प्रयत्न करतो. निघला नाही निघला तरी पण काही रिग्रेट नाही राहणार. 6 पर्यंत आणलेलं आहे तर जस्ट वेट. देखा आपने लापरवाही का नतीजा है. थर्ड क्लास नशिबाचं नाव म्हणजे तीर्थराज गोरे असं आहे. म्हणजे कुठल्या पण गोष्टीत मी काही केलं ना शेवटपर्यंत येतो आणि तिथंच अयशस्वी ठरतो. तर काही विषय नाही. गेम प्ले चांगला झालेला आहे. 17 किल्स. ह्याला पण मारलं असतं पण म्हणलं 17 जरा लकी नंबर आहे, फेवरेट नंबर आहे म्हणून 17वरच फिनिश करावं मॅच. हारलं तर हारलं अशातला विषय नाही. तर एखाद्याचा नाद पुरा करायचा म्हणलं की काही विषयच नाही. टाईमच लागत नाही. तर ह्या राहिला मस्करीची गोष्ट. बाकीचं गेम प्ले कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ठेवा. 2000 years later. भारी खेळ लय वर्षातून भारी Yeah, boy. 1 vs 3 फायनली जवळपास 1-1.5 वर्षातून खेळलोय आज. गेम प्ले कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आता काय अशी आवड नाही राहिली. आधी एक ऑरा टाईम होता आपल्या पोरांचा. एक काही सगळे स्क्वॉड सोबत असायचे. आता एवढी मजा नाही राहिली ना. गेम खेळायचे दिवस राहिलेत म्हणून आजचा ब्लॉग असाच एक कंटेंट असाच समजा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता पहिली गोष्ट मी करतो पहिले डिलीट हाणू द्या मला. त्याची परत एकदा सवय लागाय नको. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पण एक आहे जी गेमिंग स्किल आधी होती ती आज पण तशीच आहे तेवढं मात्र आहे. म्हणून आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय. गुड नाईट. गुड मॉर्निंग. 4 वाजले. चहा पिऊन घ्या. खत्म. बाय बाय. टाटा. गुड बाय.